श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, खूप दिवसांनी मी असे पर्सनल ब्लॉगिंग सुरू करते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मी हे पर्सनल ब्लॉगिंग करू शकते की नाही. बऱ्याच दिवसांनी माझ्या घरात मी एक किटी पार्टी अरेंज केली होती आणि त्याच्यासाठी मी घर कसं सजवलं होतं त्याचे ग्लिम्स आता मी तुम्हाला दाखवले आहेत. बघा, सगळ्याजणी आल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे. सगळ्याजणी भेटल्या आहेत, एकमेकींची छान गप्पा मारत आहेत आणि सगळ्या छान नटून आल्या आहेत. आणि ह्या किटी पार्टीची थीम होती फ्लॉरल ड्रेस, म्हणजे फुलांचं डिझाईन असलेला कुठलाही ड्रेस आणि मग नंतर टियारा, छान फुलांचा टियारा. अशा सगळ्याजणी छान सजून आल्या होत्या. आणि मग नंतर जी गेम्सनं सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जो एन्थ्यू मी या सगळ्यांमध्ये बघितला तो वाखाणण्याजोगा होता. दिवसभराच्या कामामधनं, घरातली कामं, संसाराची कामं, ह्याच्यातनं आपल्यासाठी वेळ काढणं, मैत्रिणींबरोबर वेळ घालवणं आणि थोडेसे आपण बायको आहोत, आपण आई आहोत, हे थोड्या क्षणासाठी का होईना आपण विसरून जाणं आणि आपल्या मैत्रिणींबरोबर अगदी आपले तरुणपणातले दिवस जसे आपण घालवले होते त्याप्रमाणे मजा मस्ती करणं आणि थोडंसं चपळाई दाखवून हे गेम्स बघा त्या किती छान खेळत आहेत आणि मागून किती छान चिअरअप केलं जातं आहे. चीटिंग पण बरीच झाली बरं का. तर त्यामुळे ह्या टीमचं त्या टीमकडे लक्ष होतं, त्या टीमचं या टीमकडे लक्ष होतं. तर हा आम्ही ग्लासचा गेम खेळलो होतो छान असा. म्हणजे एक टीम होती ती ग्लास सरळ करणार आणि दुसरी टीम होती ती सरळ केलेली ग्लास उलटे करणार आणि त्याच्यामध्ये जी या दोघींची गडबड उडाली होती तुम्ही बघू शकता. त्यानंतर राजमा आणि स्पून हे घेऊन हा असा एक गेम झाला. तुम्ही बघू शकता की डोक्यावरती किती छान सगळ्यांनी टियारा लावला आहे आणि स्पेशली काव्याचा जो टियारा आहे त्याच्यामध्ये लाईट्स आहेत. ही जे इनोव्हेशन आहे ते मला खूपच आवडलं होतं. आणि परत मागून सगळ्याजणी चीअरअप करत आहेत आपापल्या टीमला आणि स्वतःच्या टीमला चीअरअप करताना दुसऱ्या टीमलासुद्धा थोडं थोडं मध्ये चीअरअप केलं जात होतं. तर हा राजमा आणि स्पून घेऊन झालेला हा जो गेम होता त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. नंतर तुम्ही बघू शकता की समोरची टीम हरली आहे तरीसुद्धा आम्ही कसे जिंकलो आहे हे सांगण्याचा जे ते प्रयत्न करत आहेत, हे जे त्यांचं ब्रेनवेव आहे, ही जे त्यांचं आलेलं आयडिया आहे ना, ही वाखाणण्याजोगी आहे. आणि ह्या कॉन्फिडन्सला माझा सलाम आहे. आणि बघा, हरली आहे तरी कशी नाचते आहे. त्यानंतर कॉईन्सचा हा गेम झाला ज्याच्यामध्ये इयरबड्स घेऊन काही कॉईन्स जे असतात ते टर्न करायचे असतात. आम्हा मैत्रिणींमध्ये काही मैत्रिणी आहेत ज्या फार अशा मस्ती आणि मजामस्ती करणाऱ्या नाही आहेत, पण त्या उभ्या राहून या सगळ्यांचं जी मजामस्ती आहे ती एन्जॉय करत असतात. आणि त्यांचा सहवास असणंसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासुद्धा आमच्याबरोबर राहून तितक्याच छान उमेदीने खेळत असतात. आणि नंतर मग हा जो गेम होता, समोरच्या टीमचे डोळे बंद करायचे, मेंबरचे डोळे बंद करायचे आणि त्या ग्लासवरती नंबर्स लिहिले होते आणि जो अपोजिट टीमचा कॅप्टन आहे तो ते नंबरचे जे ग्लासेस आहेत तो कुठल्याही सिक्वेन्समध्ये ठेवेल आणि समोरच्या टीमने ज्या मेंबरचे डोळे बंद आहेत त्या मेंबरच्याच एका टीममधल्या मेंबरने त्याला गाईड करायचं आहे की 0 to 10 पर्यंत ते ग्लासेस एका लाईनीत त्याला लावायचे होते. आणि त्याच्यासाठी हा त्यांचा प्रयत्न चालला होता. आणि हे मागे बघा, काव्या जी त्या टीमची आहे पण त्याचा काही संबंध नव्हता. ही जी पिंकमध्ये आमची कोयल दिसते ही समोरच्या टीमची कॅप्टन होती. आणि नंतर कॅप्टन काय करत होता ते तुम्ही प्लीज एकदा बघा. हे बघा, हे आहेत टीमचे कॅप्टन आणि त्यांना ज्या प्रकारे ते टीमला चीअरअप करत होते मागे जाऊन आणि जे डान्स करत होते आणि ह्याचा टीमला काय फायदा होणार होता हे मला खरंच नाही माहिती, पण हा त्यांचा आनंद मला खूप आवडला होता. हे ज्या प्रकारे त्या एन्जॉय करत होत्या, ज्या प्रकारे लहान मुली होऊन मागे त्यांची जी मस्ती चालली होती, त्याच्यामुळे आमच्या ह्या इव्हेंटला, आमच्या या किटी पार्टीला अजून मजा आलेली होती. आणि इकडे अगदी सिरियस होऊन विदाऊट कॅप्टन ज्या प्रकारे टीम्स इथे खेळत आहेत तर हा त्यांचा कॉन्फिडन्स हे सुद्धा वाकणण्याजोगं होतं. आणि सगळ्यात छान म्हणजे काय माहिती आहे का, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कोणीच कोणाला जज नाही करत, कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसतात. ज्याला जसं वागायचं आहे, जशी मजा मस्ती करायची ती आम्ही मनापासनं करतो. कोणीही कोणाला नावं ठेवत नाही. म्हणजेच काय तर 3-4 तास जे आमचे हे किटीचे असतात ना ते आम्ही मनमुराद जगतो. आता तिला काय कळलं माहिती ना, अचानक तिला कळलं की आपण या टीमचे कॅप्टन आहोत आणि ती बघायला आली की गेम कसा होतोय. तर मध्ये तिला असं वाटत होतं की आपण कॅप्टन आहोत आणि आपण मध्ये जाऊन बघावं की आता टीम कशी परफॉर्म करते. आणि मग हा जो गेम झाला त्याच्यानंतर एक दुसरी टीम होती, त्या दुसऱ्या टीमचा परफॉर्मन्स मी तुम्हाला दाखवते.
आणि हा दुसऱ्या टीमचा परफॉर्मन्स मी तुम्हाला दाखवते, जो मी शेवटचे काही क्षण होते ते रेकॉर्ड केले, ज्याच्यामध्ये बिचारे दिलेल्या वेळेत ते लोक नाही कंप्लीट करू शकले आणि त्याच्यामुळे समोरच्या टीमला जो आनंद झाला आहे, ॲज इफ वर्ल्ड कप जिंकलेत. बघा त्यांचा आनंद किती छान आणि किती एन्जॉय करतात. ही जी सगळ्यात नाचते आहे ना मागे, तिचा काहीही संबंध नव्हता कुठल्याही टीमशी. ती कुठल्या टीममध्ये होती हे कदाचित तिला स्वतःला पण माहीत नव्हतं. आणि बघा ते हरलेत तरी किती छान नाचत आहेत. आयुष्य पण असंच असावं, हरण्यात सुद्धा मजा लुटावी. त्याच्यानंतर आमचा हा डमशलाटचा गेम झाला, ज्याच्यामध्ये आम्ही एकमेकाला समोरची टीमला मूवी दिलं होतं आणि मग नंतर ते समजवायचं होतं. आणि हा गेम कसा आहे हा सगळ्यांनाच माहिती असतं, पण तरीसुद्धा याच्यामध्ये काय मजा झाली, कशी मजा मस्ती झाली ते पण आता तुम्ही पुढे बघा. डमशलाट्स हा गेम चालू होता, त्यामुळे 2 टीममध्ये गहन डिस्कशन चालू होतं की समोरच्या टीमला असा कुठला मूवी देऊया की तो त्यांना ॲक्ट करून ओळखताच नाही आला पाहिजे. म्हणून हे जे डिस्कशन चाललं होतं तुम्ही बघू शकता 2 टीम्समध्ये. त्याच्यानंतर इतके विचित्र मूवीज त्यांनी एकमेकांना दिले होते की ते गेस करणं पण कठीण होतं. आणि मग परत तुम्ही बघू शकता की कॅप्टनला टीमची काही पडलीच नाही आहे. कॅप्टन फक्त आपल्या मस्तीमध्ये बिझी आहेत. आणि परत त्यांचा तो डान्स आणि मजा मस्ती आणि गेमला परत सुरुवात. आणि मग सगळे गेम्स खेळून झाल्यानंतर किटी पार्टी आणि डान्स होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे डान्स करता करता ते जे गाणं लागलं होतं त्याच्यापेक्षा आपला आवाज किती मोठा आहे हे दाखवण्याची पण एक वेगळी कॉम्पिटिशन लागली होती. त्यामुळे डान्स करता करता सगळ्याजणी गात पण होत्या आणि छान डान्स पण करत होत्या. आणि एवढ्या सगळ्या मजामस्तीनंतर आम्हाला खूप भूक लागली आणि आम्ही थोडा दमलो पण होतो. त्यामुळे आम्ही थोडं बसलो आणि मग थोड्याशा गप्पा मारल्या. खाण्याचे फोटो आणि मी खायला काय ठेवलं होतं, फूड काय होतं, स्नॅक्स काय होतं ह्याचं मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण इतकी भूक लागली होती. आणि ही मी एवढ्या वेळी जी दिसली नव्हती तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण का पार्टी मी होस्ट केली होती त्याच्यामुळे मीच व्हिडिओ काढत होते. तर हे आहेत माझ्या सगळ्या सख्यांबरोबरचे फोटोज. मग सगळ्याजणी घरी गेल्यानंतर मी पण माझी थोडीशी हौस भागवली आणि स्वतःचे थोडेसे सेल्फी काढून घेतले. आणि अशा प्रकारे हा किटी पार्टीचा दिवस खूप आनंदाने सेलिब्रेट झाला. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाय, थँक्यू.